दादा पुणे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज वाहतूक वाईज अनेक प्रश्न आहेतच. ते काही काळ असतील असं धरून लोक सहन करतात. पण कायदा व्यवस्थेची परिस्थिती हा पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा अत्यंत भयावह असा प्रश्न आहे. कोयता गँग आणि सर्व गुंड आणि त्यांच्या माध्यमातून चाललेलं राजकारण किंवा स्थानिक गुंडगिरी हा येतात गँग आणि गाड्या फोडून निघून जातात. ते अल्पवयीन असतात. म्हणजे खून करणारे जे आहेत मुख्यतः कोयता गँगमधले हे 16 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि ते अल्पवयीन असतात आणि त्यांच्या माध्यमातून जर गँग चालवल्या जात असतील, मुळात मुंबईतला अंडरवर्ल्ड संपला आणि पुण्यात सुरू झाला अशी परिस्थिती आहे. कोण दोषी आहे याच्यासाठी? तुम्ही म्हणताय ते खरोखरीच तशा प्रकारचं चित्र आहे. बोलायला सगळे दबकतात, पण ह्या संदर्भामध्ये सगळेच राजकीय पक्ष ह्याला दोषी आहेत. कारण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेसच ठेचल्या असत्या, दाबल्या असत्या, त्याच्यात कुठंही ह्यांची मदत अजिबात कुणी घेतली नसती तर हे प्रकार घडले नसते. परंतु आपल्या स्वतःच्या सोयीच्या राजकारणाच्या करता, नंबर गेन गाठण्याकरता ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला आणि त्यांची मदत घेतली तर आपली संख्या वाढती आणि आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळायला सोपं जातं, असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे आत्ताच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण त्याला मी समजा एका पक्षाचा आहे तर मी एकट्याने करून चालणार नाही. जर तिथं 8 पक्ष 10 पक्ष काम करत असेल तर सगळ्यांनी नाही बाबा आपल्याला पुण्याचं गतवैभव, जे पुणे म्हटलं तर एक विद्येचं माहेरघर, एक रिटायरमेंट लोक मोठ्या प्रमाणावर राहणारं, त्याच्यामध्ये सांस्कृतिक राजधानी, एक वेगळा ह्या शहराचा नावलौकिक होता. हा नावलौकिक ह्याला कुठंतरी ठेच पोचतीये हे पावलोपावली जाणवतंय. उद्याच्या काळात आता या 15 तारखेच्या निवडणुका झाल्यानंतर मी देखील काही राजकीय पक्षांची, ठीक आहे आमचे विचारधारा वेगळी असेल, काहींचे वेगवेगळे मतभेद असतील, आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहत असू वगैरे वगैरे, तरी देखील की नाही बाबा आपल्याला आत्ताच ह्याच्यावर कंट्रोल आणलं नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण IT सेक्टर खूप वाढलेलं आहे, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या इथं आलेल्या आहेत. उद्याच्याला पुणे हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. आता लोक इथं होम फ्रॉम वर्क अशा पद्धतीनं काम करतायत आणि तिथून जगाचे वेगवेगळ्या जी काही कामं ती पुण्यातनं चालत आहेत. असं असताना आपल्याला आता AIचा वापर सगळीकडेच व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळं ते पण आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पुणेकरांच्याकडं बुद्धिमत्ता आहे, पुणेकरांच्याकडं सर्व प्रकारचं नैपुण्य आहे, कौशल्य आहे. फक्त त्याला योग्य दिशेने घेऊन ह्या सगळ्या वर्गाला पण पुणे आता सुरक्षित झालेलं आहे. इथं आपल्याला कुठलीही भीती राहिलेली नाही आहे आणि पुण्याची लॉ ऑर्डर चांगली राहिलेली आहे. अशा गोष्टी कराव्या लागतील. त्याच्याकरता पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम करावं लागणार आहे. पण दादा यामध्ये ना थेट तुमच्यावर आरोप केला जातो आणि तुमचा जो आत्ताचाच प्रतिस्पर्धी आहे पुणे पिंपरी चिंचवडमधला भाजप, तो थेटपणे आरोप करतो की अजित पवारांनी ही परिस्थिती खराब केली. मी अजिबात खराब केलेली नाही आहे. तुम्ही जर पाठीमागचं रेकॉर्ड काढून बघितलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कुणाकुणाला तिकीटं दिली हे आपल्या पण लक्षात येईल. तशा पद्धतीनं ढकलायचं. आत्ता लिस्ट काढा कुणी कुणी कुणाकुणाला तिकीटं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोण ॲक्च्युली काय होतं, काही जण, मी आता माझ्याकडनं तसं मी एकटाच बोलतो, बाकी समोरच्यांच्याकडनं बोलणारे इतके आहेत की काही त्याला म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे आपलं एकच गोष्ट सारखी हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं अशा पद्धतीनं सांगायचं आणि त्याच्यातनं
खाली माझ्यावरच टार्गेट करायचं. तुम्हाला सांगतो, निवडणूक आली की इथनं पुढं लक्षात ठेवा, निवडणुका आल्या की कुठलं तरी काहीतरी मागचं प्रकरण काढून त्याला अशी फोडणी देण्याचा प्रयत्न केला जाणार. आत्ता पण मध्ये कुणीतरी काहीतरी काढलं, ज्याचा माझा दुरान्वय पण संबंध नाही. त्याच्या आधी पण काढलं, त्याच्याशी माझा संबंध नव्हता. पण एवढं त्याला फुगवतात आणि त्याला असं जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्या संदर्भात कसा गैरसमज वाढीला लागेल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. मध्ये काळमधल्या काळामध्ये पार्थ पवारांवर पण आरोप झाले आणि तो सगळा चर्चेचा विषय झाला, तो राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला. मुळात हा विषयामध्ये तुमच्याशी काही चर्चा झाली होती का? आणि विरोधक तुम्हाला याच्यात टार्गेट, म्हणजे तुमचेच मित्रपक्ष तुम्हाला टार्गेट करताय का? जी माझ्याशी चर्चा झाल्यावर मी चुकीचं कुठलं काम कधी होणंच दिलेलं नाहीये. मी अधिकाऱ्यांनी पण मला सांगितलं, एखादी फाईल असताना दादा ही अशा अशा अडचणीची बाजूला ठेव, रद्द करा. काय त्याच्या वाचून आपलं नडलेलं आहे? आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. इथपर्यंत पोहोचताना अनेक वर्ष आपण पण काम करतोय. माझं काय होतं, मी सकाळी लवकर कामाला लागतो. आता आज पण तुम्ही घेतली, तुमच्या आधी एक इंटरव्ह्यू मी दिलेला आहे, ते 6 वाजताच आले होते. त्याच्यावर मी कितीही वाजता रात्री झोपलो तर 6ला तयार असतो आणि कामाला सुरुवात करतो. ह्या कामाच्यामुळं प्रत्येक गोष्ट, तू काय करतो रे बाबा, तू काय करतो रे बाबा, त्यांना काही विचारावं असं वाटलं आणि ते विचारलं आणि माझ्या लक्षात आलं तर मी बरोबर असेल गो अहेड, बरोबर नसेल स्टॉप, अशा पद्धतीनं माझा स्वभाव आहे. आता मी पण ते काही पेपर बघितले, जी जमीन सरकारची आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, ती विकताच येत नाही आणि मी तुमच्याकडं, तुम्ही रजिस्टर ऑफिसला आहात, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्ही मला सांगायला पाहिजे ना, ही रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. ही राज्य सरकारची जमीन आहे. आत्ता लीजवर बॉटॅनिकल गार्डनला केंद्र सरकारला दिलेली लीज संपल्यावर ती पुन्हा आमची होणार आहे. संपला विषय. मुळात सातबारावर शिक्का असतो. सर्वसामान्य आपल्याला एवढं तर कळतं की शिक्के असतात सरकारी जमिनीचे, इतकेच नाही काही रिझर्वेशनचे. मग तरी पण व्यवहार होतात कसे, आज मूळ प्रश्न आहे. दादा, या परिस्थितीमध्ये व्यवहार होतात कसे म्हणजे, पुण्याच्या आजूबाजूला जमिनीचे भाव आभाळाला भिडलेले आहेत, वेगळे 7-12 काढले जातात. अहो, तुम्हाला परदेशात जायचं असेल तर काही लोक पासपोर्ट डुप्लिकेट काढून परदेशात निघून जातात. ह्याच्यामध्ये 7-12ला काय, अलीकडच्या काळात तुम्ही बघा बऱ्याचशा ठिकाणी डुप्लिकेट छोटं युनिट टाकतात, डुप्लिकेट करन्सी भारताची तयार करायला सुरुवात करतात. एवढं अलीकडं टेक्नॉलॉजी जशी, त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले, रिसर्च होत गेला आणि माणसांना मदत करण्याच्या करता काही गोष्टी करत गेल्या. त्याच्यातनं विकृती असणाऱ्या लोकांनी त्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. खूप उदाहरणं तर इतकी आहेत, मी तर कधी कधी ते ऐकल्यावर चाट पडतो, बाबा एवढं आपण पारदर्शकता करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या उपर हे लोक 2 पावलं पुढं असतात आणि त्यांची डोकी तिकडे जास्त चालतात आणि त्याच्यातनं लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.